अनुभवा एक तरी होवी संतांची। नवल अहंकाराची गोठी, विशेषे न लगे अज्ञाना पाठी। सज्ञानाचे झोबे कंठी, नाना संकटी नाचवी। नमस्कार. आज गुरुवार. अनुभवा एकतरी ओवी संतांची या मालिकेमधला 54वा भाग. आज आपण संवाद साधणार आहोत अत्यंत महत्त्वाच्या ओवीवरती, जी पृथ्वीतलावरच्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यात महत्त्वाची आहे. आणि तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्या ओवीमध्ये दडलेला आहे, जी ओवी आत्ता आपण ऐकलीत. अत्यंत महत्त्वाचा. मग तो शिक्षित माणूस असो, अशिक्षित माणूस असो, अतिज्ञानी असो, अडाणी असो, कोणीही असो, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ज्ञानेश्वर माऊलींनी या ओवीमध्ये सांगितलेला आहे. काय म्हणतात ज्ञानेश्वर माऊली? नवल अहंकाराची गोठी, विशेषे न लगे अज्ञानापाठी। सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. काय आहे? नवल आहे. काय नवल आहे? तर माऊलींच्या मते नवल असं आहे की अहंकाराची जी गोठी म्हणजे गाठ आहे, मी 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 असा जो अहंकार प्रत्येकजण करतो, तो अहंकार कशाचाही अहंकार असू शकतो. माणसाला सुखाचाच अहंकार असतो असं नाही, दुःखाचा पण अहंकार असतो. एखाद्या माणसाची दाढ दुखत असेल तर तो असा दाढीला हात लावून बसलेला असतो, तर्जनी जिथे दुखते तिथे दाबत की दाढ दुखू नये म्हणून. आणि समजा कोणी आला आणि म्हणाला, अरे एवढीशी तुझी दाढ दुखते तर किती नखरे चालले तुझे, तर तो म्हणतो, तुला काय कल्पना आहे माझी दाढ काय दुखते? हे माझी दाढेमध्ये दुःख नाही आहे, माझीमध्ये दुःख दडलेलं आहे. आणि माझी आहे म्हणून जास्त आहे, माझी आहे म्हणून इतरांपेक्षा वेगळी आहे, माझं दुःख आहे म्हणून इतरांपेक्षा वेगळं आहे. हाही अहंकाराचाच भाग आहे. हे रूपही अहंकारच आहे. मग तुम्हाला पैशाचा अहंकार असू शकतो. अहंकार अनेक प्रकारचे असतात. आणि त्यामुळे मी मगाशी म्हटलं तसं पैशाचा अहंकार आहे, पदाचा अहंकार आहे, ज्ञानाचा अहंकार आहे, त्याच्यानंतर अज्ञानाचा अहंकार आहे, मला काही कळत नाही ह्याचा पण अहंकार असतो. मी कित्येक वेळा मी शिकलेल्या स्त्रियांमध्ये अशा स्त्रिया पाहिलेल्या आहेत, बोलताना ऐकलेलं आहे की काय गं तू नाही जात ATMमध्ये पैसे काढायला? नाही वा, मला त्यातलं काही कळत नाही, मी आपले ह्यांना सांगते तुम्ही ATMमधनं पैसे काढा, असं म्हणणारी पण स्त्री आहे, नाही अशातला भाग नाही. पुरुषही आहेत अशा पद्धतीनं अज्ञानाचा अहंकार असलेले. आपल्याला काय त्याची गरज नाही, आपल्याला काय कळत नाही त्यातलं असं म्हणून विविध पद्धतीनं अहंकार व्यक्त करतात. ज्ञानेश्वर माऊलींना नवल त्याचंच वाटत असणार पहिल्यांदा, की अहंकाराची जी एवढी विविध रूपं आहेत. आजारपणाचा अहंकार आहे, माझं दुःख किती आहे त्याचा अहंकार आहे, तुझं काहीच नाही ही जी भूमिका घेऊन अहंकाराचा मुद्दा आहे. आणि म्हणून माऊली म्हणतात की नवल अहंकाराची गोठी. आता त्याच्यात पुन्हा विशेष आहे, म्हणजे आश्चर्य तर आहेच नवल म्हणून, पण त्यात विशेष असं आहे, सुपर स्पेशालिटी. आणि ती अशी आहे की विशेषे न लगे अज्ञानापाठी. म्हणजे ज्याच्याकडे ज्ञान नाही त्याला सहसा अहंकार होत नाही. अलीकडच्या काळात आहेत, मी म्हटलं तसं अज्ञानी माणसांचे सुद्धा अहंकार, पण त्या अहंकाराची कारणं वेगळी आहेत. ज्ञानाचा अहंकाराचा मुद्दा नाही. पैशामुळे सगळ्या गोष्टी साध्य झाल्यामुळे अहंकार आहे. आणि त्यामुळे सर्वे गुणः कांचनम आश्रयन्ते असं संस्कृत वचन आहे. त्यामुळे सर्वे गुणः, सगळेच गुण कांचन म्हणजे पैसे ज्याच्याकडे आहेत, आश्रयाला आहेत त्याच्याकडे असतात. आणि म्हणून ही जी ओवी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे तुमच्या माझ्या सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये. आत्तासुद्धा मी हे सांगत असताना मला जास्त कळतंय असा माझा स्वर जरी लागला तरी ते अहंकाराचं स्वरूप आहे.
त्यामुळे मी हे सांगत असताना मध्येच जर तुम्हाला काय आलं का लक्षात, कळलं का असं जर मी केलं तर तुम्हाला काही कळत नाही आणि मला एकट्यालाच कळतं अहंकाराची स्थिती आहे. मी शहाणा आहे हे सामान्य वाक्य आहे. मी एकटाच शहाणा आहे, इथे अहंकार आहे. आणि म्हणून विशेषे न लगे अज्ञानापाठी. मग कुठे असते ती? माऊली म्हणतात सज्ञानाचे झोंबे कंठी. कंठी म्हणजे इथे. कंठातून काय निर्माण होतो? स्वर. स्वरातून काय निर्माण येतात? शब्द. त्या शब्दामध्ये अहंकार आहे. त्यामुळे सज्ञानाचे झोंबे कंठी, गळ्यात अडकलेली आहे ती. तो बोलायला लागला की कळणार आहे मी 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 मी. आणि म्हणून ही जी मी आहे त्या मीच्या अहंकाराची गाठ सगळ्यात महत्त्वाची आहे आणि ती जायला पाहिजे. ती गाठ सुटत नाही. सज्जन माणसाची पण सुटत नाही. महाभारतामध्ये राजा दक्ष प्रजापतीच्या मुली आहेत. त्या मुलींमध्ये उन्नती नावाची मुलगी आहे. तिचं लग्न युधिष्ठिराबरोबर होतं, पांडवांच्या मोठ्या भावाबरोबर, धर्माबरोबर. आता सज्जन आहे, सत्यवचनी आहे, धर्माबरोबर झालेलं लग्न आहे. पण उन्नती म्हणजे प्रगती, तिथे धनसंपत्ती आली, उन्नती होती, ज्ञानाची प्रगती असेल, धनाची प्रगती असेल. पण त्या उन्नतीचं लग्न धर्माबरोबर झाल्याबरोबर त्यांना जो मुलगा झालेला आहे त्याचं नाव आहे दर्प. आणि हा दर्पच महत्त्वाचा आहे. आणि एकदा का तो दर्प आपल्या अंगामध्ये आला, कुठच्या? अहंकाराचा. मी. ज्ञानेश्वर माऊलींची आणखी गोवी आहे, मी माझे ऐसे आठवणं, विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाणं निरंतर. ज्ञानेश्वरी निरूपण कशावर आहे? भगवद्गीतेवर आहे. भगवद्गीतेत काय आहे? कृष्ण अर्जुनाला शहाणं करत आहे. अर्जुनाचा अहंकार काय? अर्जुनाचा अहंकार एक तो आहे की मी ह्यांना ठार मारून काय करू. म्हणजे तो गृहीत धरतो आहे की लढायला सुरुवात केली तर मीच जिंकणार आहे. आता ह्याला आत्मविश्वास म्हणायचा की अहंकार म्हणायचा, हा त्या परिस्थितीला जे घडत आहे त्याच्यावरती ते अवलंबून असणार. आणि कृष्णाच्या लक्षात आलं की ह्याच्या बोलण्यामध्ये तो जो अहम आहे तो दिसतो आहे. मग तो अहम काढायला लागेल. मग संन्यासी कोण आहे? संन्यासी तो आहे त्याला कसलाच अहंकार नाही, मीपणा नाही तो संन्यासी. आता हल्ली तसे संन्यासी पण सापडत नाहीत. आत्ताच्या युगामध्ये सगळे मिमीवालेच सापडतात. तुम्ही बघता ना यूट्यूबवरती सांगणारे संन्यासी, अहंकार नको, अहंकार नको, मी माझं नको नको, किती विविध उदाहरणं देऊन सांगतात मी माझं नको म्हणून. आणि मग यूट्यूबचा एपिसोड बघताना सबस्क्राईब करा, शेअर करा असं म्हणतात. त्या सबस्क्राईब करामध्ये अहंकार आहे. मी मान्य करतो की मला तेवढ्या वाक्यापुरती मुभा द्या आज की हा माझा चॅनल आणि ह्या ज्या उभ्या आहेत आणि हा जो कार्यक्रम आहे अनुभवा एकत्रित होई संतांची, तो जरूर सबस्क्राईब करा. मुद्दा असा आहे की मी कधी जाणार? नम्र झाल्याशिवाय जात नाही. आणि म्हणून नाना संकटे नाचवी असा चौथा चरण येतो. याचं कारणच ते आहे. विविध प्रकारच्या संकटांमध्ये तुम्ही अडचणी देता कारण तुम्ही स्वतःला असं समजता म्हणून. मग रस्त्यामध्ये समजा तुम्ही नियम तोडला आणि पोलिसांनी पकडलं, मग तुम्ही काय सांगणार? तुला माहिती आहे मी कोण आहे असं म्हणतात. मग पोलीस सगळ्यांच्या देखत तुमचं सगळं गर्भधारण करून टाकतो. सोडावं तुम्ही कुठे कोणी का असे ना, आत्ता या क्षणाला तुम्ही कोणाला माहिती आहे ना माझ्यासमोर असं म्हणतो. ती सगळी आवश्यक ती नाचक्की सगळ्या जनतेसमोर करत राहतो आम्ही. तेव्हा ह्या सगळ्या ओवीचा मतितार्थ काय घ्यायचा आहे तर आपल्याला दरवेळेला आपली कृती झाली की मागं वळून पाहायला हवं की माझ्या बोलण्यामध्ये कुठे अहंकार तर नाही आला ना, माझ्या बोलण्यामध्ये कुठे शब्दांमधनं मीपणा तर नाही ना आला. हे बोलल्यानंतर चिंतन करायचं आणि मग परत येऊ न द्यायचा प्रयत्न करायचा. शेवटी देह आहे, मी माझं कर्तृत्व, मी माझं कौतुक सांगणारच आहे. भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा गीतेमध्ये स्वतःची माहिती दिलीच आहे. आता श्रीकृष्णांनी सांगितली, परमेश्वरांनी सांगितली, त्याला अहंकार म्हणायचं की नाही म्हणायचं? प्रश्न असा आहे की मी माझी माहिती देणं आणि मी माझ्यासारखा कोणी नाही असं मी म्हणून माझं रूप लोकांसमोर आणणं याच्यात फरक आहे. श्रीकृष्णांनी सुद्धा श्रीकृष्ण कुठे आहे असं असं सांगताना जे सांगितलं त्याच्यामध्ये स्वतःचंच कौतुक आहे. असं म्हटलं आजच्या कलियुगामध्ये आपण, घडलं द्वापार युगामध्ये, आता समजा म्हटलं की कृष्णाने स्वतःचं कौतुक केलं. प्रश्न असा आहे की त्या
माहिती देण्यापाठीमागचं कारण काय आहे त्याच्यावरती ते अवलंबून असणार आहे. आणि म्हणून नवल काय आहे ते सगळंच नवल आहे. आणि काय नवल आहे तो अहंकार पण नवलाच आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा, अहंकाराचं बीज आहे, ते बीज मातीमूळ करून टाका. मी कोणीच नाही ही भूमिका घ्या. नम्र झाला होता त्याने कोंडिले अनंता म्हणतात तसं मी कोणीच नाही ही भूमिका घ्यायची. आणि ती मातीमूळ करून घेतलं ना की मग जग तुम्हाला मदत करायला लागतं. मग त्या झाडाच्या बीजाला सुद्धा माती खाणं अन्न पुरवठा करते आणि झाड मोठं होत जातं. मग फांद्या, खोड, पानं, फुलं, फळं सगळं येतं त्याला. आणि फळ निर्माण झालं तरी सुद्धा केवळ अहंकार सोडला म्हणून खालून त्याला धरणी माता मदत करत जाते. आणि मग ते फळ पिकतं आणि खाली पडतं. तिकडे जो बसलेला आहे त्याचं नाव आहे न्यूटन. फळ खाली पडल्यानंतर अहंकार, वरून खाली आलं फळ, वरून खाली आलं फळ. पण भारतीय तत्त्वज्ञान न्यूटनला प्रश्न विचारतं ते खालून वर कसं केलं. ते खालून वर जायचा मार्ग हाच आहे. कुठचा? अहंकार जाणं, मीपणा जाणं, मीपणा गेला पाहिजे. आणि म्हणून ते छान काव्य आहे मराठीमध्ये. मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो, जीवन त्यांना कळले हो. या संपूर्ण विश्वाच्या पसाऱ्यामध्ये मी कोण आहे हा प्रश्न स्वतःला विचारायचा आणि मी कोणीच नाही असं त्याचं उत्तर स्वतःला द्यायचं. म्हणजे मग तुम्हाला सारं जग नवलाचं वाटायला लागेल. असो, आज याच ठिकाणी थांबतो. पुन्हा भेटू आपण पुढच्या आठवड्यात सोमवारी. अनुभवा एकतरी ओवी संतांची या माझ्या मालिकेमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी. अनुभवाए